क्या कहूँ, आंखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया। ओ क्या कहूँ, आंखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया। अब सांसें चले ना चले क्या फिकर, तू चले साथ तो तो माझ्यासाठी एवढं करेल असं काही वाटलं नव्हतं. त्याचं वय लहान असून सुद्धा तो स्वतःचं घर घेऊ शकला, माझ्यासाठी ते पण फक्त. के रंग लग गया इश्क दा, मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा। तेरा दिया लगिया दिला नहीं जानिया, सजना वे सजना, तेरा दिया लगिया दिला नहीं जानिया, सजना वे सजना वे सजना वे। घरच्यांनी फक्त एवढं सांगितलं होते की लग्न जर मुलीसोबत करते तर तुझ्याकडे घर हवं. तर त्याने घरासाठी एवढी मेहनत घेतली आहे, तर मी नाही सांगू शकत. त्याने खूप केलं माझ्यासाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी पण त्याने खूप केलंय. तो असाच नेहमी खुश राहो, हीच माझी अपेक्षा आता. अधूरा कोई वादा सा हुआ, जो पहले कुछ कम था दीवाना, मैं आज ज्यादा हुआ। रहने को मिल गया तेरे दिल का शहर, है यहाँ धूप भी जैसे ठंडी लहर, वक्त ऐसे हुआ मेहरबान, के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा, मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा। रूह नल बनिया मैं तेरी यारियां, जन्म लई पाइया मैं तां साझेदारियां। रूह नल बनिया मैं तेरी यारियां, जन्म लई पाइया मैं तां साझेदारियां। होना नहीं मैं तेरे तो जुदा, हुण होना नहीं मैं तेरे तो जुदा, के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा, मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा, के रंग लग गया इश्क दा, मैं तेरा होया इस तरह, के रंग लग गया इश्क दा। हिप हिप आली चाहूल कुणाची, हे डूल कुणाचे झुलते ग. आले पाऊल कुणाचे, ही भूल कुणाची. ओंकार सुद्धा स्वभावाने चांगला आहे. तो सुद्धा आमच्या घरासारखी तुझा जीव लावेल. मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. आली चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग.
पहिल्यापासून वाटत दीदीचं लग्न व्हावं, की मी एन्जॉय करावं लग्नामध्ये दीदीच्या. स्वप्न तुझ्यासाठी गिरवले आली. परदेसी आएगा तुझको ले जाएगा उड़ा के अपने साथ देखेंगे सारे और वो ले जाएगा छुड़ा के हमसे तेरा हाथ हो जाएगी अब तेरी विदाई फिर भी नहीं होगी तू पराई आंखें नम है खुशियाँ भी संग है बजने दो चारों ओर शहनाई. छान मुलगा चांगला आहे. मला विचारल्याशिवाय त्यानं आतापर्यंत काय केलं नाही. तिच्या पप्पाला न विचारता आई कसं करायचं, पुढचं काय करायचं, हे सगळं म्हणजे तो मनासारखा चांगला मला आवडलाय. आणि इथून पुढे दोघांचा सुखी संसार व्हावा एवढीच माझी परमेश्वराला मागणी आहे ना. आमचा तिच्यावर खूप जीव होता सर्वांचा आणि आता आमच्या घरात जाणं तर आम्हाला खूप वाईट वाटतंय. तुझको ये दिल संभाले रखा था तेरा ही होना था शायद ये पहले से लिखा था मेहंदी के रंग से दिल का रंग मिल जाने दे आज जो ना मिले पहले उनको मिल जाने दे. मिस यू दीदी. आता भेटायला येत जावा दोघं जण मला. आता मला करमणार नाही तुमच्याशिवाय. तू मेरी रहना तू मेरी रहना. तुम्हाला आमच्या घराकडून नवीन आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आज के बाद तू मेरी रहना तू मेरी रहना. आज के बाद आधीपासूनच खूप ड्रीम होतं की म्हणजे दाजीसोबत लग्न करायचंय. मला त्यांची लव्ह स्टोरी सगळी माहिती होती. आम्ही सपोर्ट केला, मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने. कायच खऱ्या अर्थाने ते सत्यामध्ये उतरलंय याची खूप खुशी आहे आम्हाला. परदेसी आएगा तुझको ले जाएगा उड़ा के अपने साथ देखेंगे सारे और वो ले जाएगा छुड़ा के हमसे तेरा हाथ हो जाएगी अब तेरी विदाई फिर भी नहीं होगी तू पराई आंखें नम है खुशियाँ भी संग है बजने दो चारों ओर शहनाई. आमची एकच अपेक्षा आहे भविष्यामध्ये तिच्याकडून ज्या सर्वात जास्त चुका झाल्या तिला खंबीरपणे साथ दे, पाठीशी उभा राहा. हाँ हीरे मोती है क्या मैं तुझ पे अपनी जिंदगी वारूं. लाल रंग तेरी मांग में से सजाया है आज से मैंने खुद को यूं तेरा बनाया है. जोडीदार सुद्धा तिला चांगला भेटलाय. त्याच्यावरती सुद्धा विश्वास आहे की तो पण तिला चांगला सांभाळेल आणि चांगला एक तिचा जोडीदार म्हणून राहील तो. तू मेरी रहना काय तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. आज के बाद खूप एक्साइटमेंट होती की आमच्या दीदीचं लग्न आहे. पण आता कुठं तरी असं वाटतंय की नाराज असं वाटतं की आमची दीदी आता आमच्यासोबत नसलं. आज के बाद आज के बाद तू मेरी रहना तू मेरी रहना. आजीने म्हणल्याप्रमाणे वर्षभरात पाळणा आलाच पाहिजे.
नाव काय घेशील ना? मयुरी ओमकार शेलार. हा. ते स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे. आजच्या दिवसाला त्यांचं लग्न झालेलं आहे. आता त्यांची जोडी ही चांगली शंकर पार्वती सारखी हो. सांस लेती हूँ तो तेरा ही एहसास होता है. आज फायनली माझ्या दादाचं खरंच लग्न झालं. त्यांचं लव्ह मॅरेज सक्सेस झालं. खूप भारी वाटतंय. आणि आमची वहिनी नाही म्हणता येणार, आम्ही तिला आधीपासून ताईच म्हणतो आणि ती आम्हाला बहिणीसारखीच आहे. जाऊ म्हणून तिला मी उचलून घेणार आहे आणि माझा अधिकार आहे आणि मी तिला बोलणार. आता मी मोठे आहे, जो मी बोलणार तसंच करायला लागणार. फुल एक्साइटेड आहोत मयुरीच्या वेलकमसाठी. म्हणजे दादा आणि वहिनीची जोडी पण खूपच छान आहे आणि आम्हाला असं वाटतं की ती आमच्या फॅमिलीमध्ये खूप जास्त रमेल. मयुरीचा स्वभाव म्हणजे बघ, सगळ्यांना मनमिळावू आहे, सगळ्यांना सोबत घेऊन असते आणि मेन तर ती जॉईंट फॅमिलीमधली आहे, तर ती माझ्या पूर्ण फॅमिलीला, माझ्या आईला सांभाळेल. म्हणजे मला तरी वाईफ मटेरियल मुलगी पाहिजे होती आणि ही माझी वाईफ मटेरियल मला मुलगी मिळाली. सर्व गुण आहेत तिच्यात आणि माझ्या घरच्यांना सगळ्यांना ती आवडली आहे. दुनिया सारी आणि तुम्हाला? मला नाही आवडली. ये तो है. बादलों को आसमां से माझ्या भाच्याच्या लग्नात हे करायचे ते करायचे ते सगळं डिटेलमध्ये करून झालेलं आहे. आणि मला एवढं भारी वाटतं की मला माझ्या मनासारखी आणि हौशी आणि मौल्यवान सून आणि नाजूक कळी भेटलेली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला. धूप छाँव बारिशों में रब से की जो सिफारिशों में माझ्याकडून असे त्याची काहीच अपेक्षा नाहीये. त्यांनी आता जेवढं काही केलंय ते खूप सारं केलंय. लग्नासाठी असू दे, त्याच्या फॅमिलीसाठी असू दे किंवा माझ्या फॅमिलीसाठी असू दे, शब्दातही नाही सांगू शकत. त्यांनी खूप सारं केलं. आता मला तर काहीच अपेक्षा नाहीये. जे काही आहे त्यामध्ये मी खूप खुश आहे आणि तुला आयुष्यभर साथ देईल आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आयुष्यभर.